नमस्कार फ्रेंड्स, वर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज करणार आहे पनीरची भाजी। हे पनीरचे पीस करून आपण हे पाण्यात टाकून धुवून घेऊया। त्याच्यामुळे पाण्यात टाकून घेते मी आणि दुसरीकडे ठेवते जिरा राईस करायला। हे पहा, जिऱ्याची फोडणी टाकून मी आता याच्यामध्ये टाकणार आहे तांदूळ थोडीशी तळली की मग आपण पाणी टाकून शिजायला ठेवूया। हे जिरा राईस शिजतो तोपर्यंत भाजी करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, भाजी करण्यासाठी मी दुसऱ्या गॅसवर ठेवलेला आहे पॅन। त्याच्यामध्ये टाकलेला आहे 2 पळ्या तेल टाकल्यानंतर तेल गरम झालं। आता टाकायचं आहे आपल्याला याच्यात जिरे आणि मोहरी तडतडली की याच्यामध्ये टाकायचं आहे परत कांदा आणि टोमॅटोची पेस्ट। ही कांदा टोमॅटो पेस्ट अद्रक लसूण सगळं टाकून मी वाटून ठेवते एकदाच। आता हे तळल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता पण छान तळला की आपण याच्यात कोथिंबीर पण टाकून घेऊया थोडीशी हिरवी। हे बघा, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण टाकलेली आहे। कोथिंबीर तळली की वास छान येतो भाजीला, त्याच्यामुळे फोडणीत पण थोडीशी कोथिंबीर टाकायचं। हे बघा, आता सगळा मसाला तळलेला आहे। या मसाल्यामध्ये काळं तिखट, लाल तिखट आणि हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हा पण मसाला छान तळून घ्यायचा आहे, त्याच्यामुळं सर्व छान मिक्स करून घेऊया। हे मिक्स झाल्यानंतर आता पनीर मसाला टाकायचा आहे। पनीर मसाला 1 मोठा चमचा मसाला टाकलेला आहे। हे तळल्यानंतर याच्यामध्ये वाटाणे टाकायचं आहे, कारण मटर पनीरची भाजी करायचं आहे, त्याच्यामुळं वाटाणे पण छान तळून घेतलेला आहे मी। हे पहा किती छान तेल सुटलेलं आहे। आता याच्यात थोडंसं पाणी टाकून हा सर्वच मसाला छानपैकी तळून घ्यायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। हे बघा, थोडं 1-2 मिनिटानंतर किती छान तेल सुटतं भाजीला। हे बघा, तेल सुटल्यानंतर मस्त आता ह्याच्यात टाकायचं आहे पनीर टाकून आपण 1-5 मिनिट याला परत शिजवून घेऊया। पनीरची भाजी कुणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा। हे पहा किती सुंदर झालेली आहे भाजी, कलर तर किती छान आलेला आहे। आता हे 5 मिनिट शिजल्यानंतर आता गॅस बंद करून ठेवायचा आहे। याच्यावरती आपण बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकून घेऊया। हे बघा किती सुंदर दिसते भाजी। आता दुसरीकडे चपात्या करायचे, तर चला तवा ठेवलेला आहे मी आता गॅसवरती। मस्त चपात्या करून घेऊया गरम गरम। पनीरची भाजी आणि गरम गरम चपाती छान लागते, त्याच्यामुळं मी ही चपाती पण करून घेतलेला आहे। बघा, गरम गरम चपाती, पनीरची भाजी, जिरा राईस, एकदम छान चपात्या झालेल्याच आहेत। आता आपल्या आता घ्यायचंच आहे जेवायला। हे बघा, मस्त कडक चपाती केली तर खूप छान लागेल। आणि त्याला झालं आपलं जेवणाचं तयार, मस्तपैकी मटर पनीरची भाजी। हे पहा, आणि मस्त कांदा चिरून घेतलेला आहे, लिंबू चिरून घेतलेला आहे, आणि हे जिरा राईस, गरम गरम चपात्या। चला, दुपारच्या जेवणाचा बेत आहे हा मस्त। आणि भाजी तर किती सुरेख दिसते। चला, आता जेवायला वाढून घ्यायचंच आहे। मस्त प्लेटमध्ये आपण पनीरची भाजी घेऊया। अशी पनीरची भाजी कुणाला आवडते कमेंटमध्ये आठवणीनं सांगा, आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा माझे। चला, एकदम मस्त तयार आहे जेवायला, गरम गरम चपाती आणि पनीरची भाजी। हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे। वाव! माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फेसबुक पेजला फॉलो पण करा। बाय बाय।